अग्निपात्र आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला शेण्या कशा लावायच्या हे थोडंसं म्हणजे अमुक एकाच पद्धतीने लावायला पाहिजे असं नाही. परंतु साधारण एक खालचा बेस झाकला जाईल असा एक चौकोनी तुकडा काढायचा आणि तो खाली ठेवायचा आणि बाजूनी पहिल्यांदा छोटे-छोटे तुकडे लावायचे आहेत. दाखवते मी. नंतर मग एकाआड एक तुकडे ठेवायचे आहेत, की जेणेकरून ते हवा खेळती राहील आणि व्यवस्थित पेटेल. असंच लावलं पाहिजे असं नाही, पण हवा खेळती राहील आणि व्यवस्थित पेटेल अशा पद्धतीने ते आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर एक लांबोळका तुकडा आपण घेतलेला आहे गौरीचा आणि त्याला तूप लावायचं आहे. गाईचं तूप किंवा गाईच्या तुपात भिजवलेली फुलवात चालेल. शक्यतो कापूर म्हणजे नको आहे वापरायला. किती जरी शुद्ध आपण कापूर घेतला तरीसुद्धा त्याच्यात काही केमिकल्स असण्याची शक्यता आहे. हे बघा, हे लावलेलं तूप लावून ठेवलं आहे. नंतर 5 बोटाच्या चिमटीत बसतील एवढे 2 चिमूट अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. एक 2-3 थेंब तूप घालायचं आहे. आणि कालवून 2 भाग तयार करून ठेवायचे. ही झाली तयारी. आता साधारण 5 ते 6 मिनटं गौऱ्या कशा आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. आता ह्या माझ्यासमोर ज्या गौऱ्या आहेत ते साधारण 6 मिनटं पेटायला खूप होतात. आपण अग्नी प्रज्वलित करूयात. व्यवस्थित पेटलं की हळूच खाली ठेवून द्यायचं. अग्नी प्रज्वलित केल्यानंतर हे 2 आहुती आपण तयार करून ठेवलेल्या आहेत. वेळ होते तोपर्यंत आपण मृत्युंजय मंत्राचा जप करू शकतो, की जेणेकरून एक वातावरण चांगलं निर्माण होईल. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्.
तर अग्नी प्रज्वलित झालेला आहे. हा मध्ये जो आपण तुकडा ठेवलेला आहे तो बाजूला ठेवायचा आहे काढून. आता अग्निहोत्राची वेळ होत आली आहे. संध्याकाळचे मंत्र आपण म्हणणार आहोत. अग्नये स्वाहा, अग्नये नमः, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये नमः. आहुतीचं ज्वलन होईपर्यंत शांत बसायचं आहे आणि 12 तासपर्यंत आपल्याला सकाळच्या अग्निहोत्रापर्यंत हे पात्र असंच ठेवायचं आहे. आपण इतरत्र कुठेही जरी अग्निहोत्र केलं तरी चालणार आहे. तुम्ही स्वयंपाकघरात करा, बाहेर करा, बागेत करा, बाहेरच्या हॉलमध्ये करा, कुठेही करा. मग नंतर हे अग्निहोत्राचं पात्र शांत झाल्यानंतर सुरक्षित ठिकाणी उचलून ठेवायचं आहे, जेणेकरून 12 तासपर्यंत त्याच्यामधनं शक्ती संक्रमण चालू असतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सूर्योदयाच्या वेळेला भस्म आहे ते काढून ठेवायचं व्यवस्थित. त्या भस्माचे आपल्याला अतिशय चांगले औषधी म्हणून उपयुक्त आहे ते. त्याचा वापर करता येतो, की लहान मुलं खेळतात, धडपडतात, खरचटतं. ते भस्म आणि गाईचं तूप एकत्र करून लावलं तर अतिशय दुसरं कुठलंही मलम लावायची गरज पडत नाही. त्याच्यानंतर पाण्यात टाकून ते भस्माचं पाणी आपण पिऊ शकतो. कारण आजकाल सगळीकडे हे आहे काय, आपण पाणी शुद्ध करण्यासाठी यंत्र वापरतो. परंतु पूर्वी आम्ही भस्म पाण्यात टाकून रात्री पाण्यात टाकून ठेवायचं आणि सकाळी त्याचं पाणी, वरचं पाणी काढून घ्यायचं. ते अतिशय शुद्ध पाणी आहे. म्हणजे त्या पाण्याचे 2 नमुने आम्ही नगरमध्ये तपासलेले आहेत 15 दिवस, की साधं पाणी आणि भस्म घातलेलं पाणी आणि साधी रक्षा घातलेलं पाणी असे 3 नमुने होते. तर 3 नमुने ऑब्झर्व केल्यानंतर असं लक्षात आलं की साधं पाणी लवकर खराब झालं 15 दिवसामध्ये. त्याच्यानंतर साधं भस्म घातलेलं पाणी त्यानंतर खराब झालं आणि अग्निहोत्राचं भस्म घातलेलं पाणी मात्र तसंच राहिलं. म्हणजे टेक्निकली त्याचा pH व्हॅल्यू जो म्हणतात तो जसाच्या तसा मिळाला. तर अशा प्रकारचा ह्या भस्माचा आपल्याला अनेक ठिकाणी उपयोग करता येतो. त्यानंतर शेतीमध्ये अग्निहोत्राचं भस्म, गोमूत्र आणि पाणी ह्याचं विशिष्ट प्रमाण असतं. त्या प्रमाणात जर फवारे मारले गेले तर कीड म्हणून लागत नाही. तर अशा प्रकारचे हे भस्माचा उपयोग आपल्याला करता येतात. किंवा डाळी किंवा हे काय तुमचे धान्य म्हणजे मूग, मटकी, चवळी वगैरे ही जी धान्य आहेत, वाल, हे जे वाळलेले आहेत ह्यांना अग्निहोत्राचं भस्म लावून ठेवलं त्याला कीड अजिबात लागत नाही. तर अशा प्रकारचे अनेक उपयोग त्याला आपल्याला करता येतात. झाडांना खत म्हणून घाला, पाणी भरपूर घालावं लागतं. फक्त खत म्हणून घातलं तर त्याचे निश्चितच चांगले परिणाम दिसतात. एका वनस्पती शास्त्रज्ञाचा असा एक त्यांनी हे केला, प्रयोग केला. तर त्याला असं आढळून आलं की ज्या ठिकाणी हे अग्निहोत्राचे मंत्र म्हटले जातात आणि अग्निहोत्र संपन्न केलं जातं त्या ठिकाणीची जी झाडं आहेत, ट्रीज आर डान्सिंग असं त्यांनी वर्णन केलं त्या शास्त्रज्ञांनी. तर अशा प्रकारचं हे विशेष कृती आहे की प्रत्येक घराघरात कशी होईल याची काळजी आपण घेतली पाहिजे. आत्तापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं, आपण नाही केलं. पण आता माहिती झाल्यानंतर मात्र लवकरात लवकर आपापल्या घरी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे करा आणि सगळेजण आनंदात राहा, समाधानी राहा. धन्यवाद.